हे जे नामकरण आहे ना, याच्या मागे मोठे मोठे आजार लपून जातात. कोणताही मला आजार सांगा, चला करूया, खेळूया. हाव? प्रगतिशील. डिप्रेशन, थोर चिंतक. फिलॉसॉफिकल बेंट ऑफ माइंड. काय? भीतीची तर सवीच नावं आहेत. तुम्ही जेवढ्याही चांगल्या चांगल्या गोष्टी, तुम्ही चांगल्या 2-4 गोष्टींची नावं सांगा ज्यांना तुम्ही म्हणता की हे एका व्यक्तीमधील प्रशंसनीय गुण आहेत, त्यांची नावं सांगा आणि मी सांगेन की ते सगळेच्या सगळे भीती असू शकतात. कॉन्फिडन्स इज फिअर. आत्मविश्वास भीती असू शकतो की नाही? तुम्हाला आता माझ्याशी बोलायचं आहे तर तुम्हाला आत्मविश्वासाची गरज पडत नसेल की पडतीये? काही नाही, असेच बसला आहात, मान हलवताय, सगळं काही आरामात चालू आहे. आणि तुम्ही जेव्हा जॉब इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा तुम्हाला आत्मविश्वासाची गरज पडते, कारण तुम्ही आता घाबरलेले नाही आहात, कारण काहीही स्टेकवर नाहीये. पण इंटरव्ह्यूमध्ये काहीतरी स्टेकवर असतं तेव्हा तुम्ही म्हणता आय वॉन्ट टू फील कॉन्फिडेंट. आत्मविश्वास भीती आहे. तर भीती तर जितक्याही आपण सकारात्मक गोष्टी मानतो त्या सगळ्यांशी संबंधित असते. पण अडचण फक्त ही आहे की त्यांना आपण त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारत नाही. खरं नाव काय असतं? खरं प्रामाणिकपणे भीती. त्यांना आपण कधी म्हणू? किती आत्मविश्वासू व्यक्ती, किती मनमोकळी व्यक्ती, किती प्रभावी पब्लिक स्पीकर आहे. व्हेरी इम्प्रेसिव्ह. प्रभावशाली असण्याची गरजच काय आहे?